नमस्कार मैत्रिणींनो. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की प्रेग्नन्सीमध्ये मळमळ आणि उलटी का होते आणि हेच रोखण्यासाठी आपण कोणते असे सोपे घरगुती उपाय आहेत जे करू शकतो, याच विषयाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर नक्की तुम्हाला मदत होईल. तर मैत्रिणींनो, सर्वात पहिला आपण बघूयात की प्रेग्नन्सीमध्ये मळमळ आणि उलटी असं का होतं नक्की. तर काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये आपल्या शरीरामध्ये असंख्य हार्मोनल चेंजेस झालेले असतात. आपल्या शरीरामधले हार्मोन जसं की एस्ट्रोजन हार्मोन असेल किंवा मग एस्ट्रोजन असेल ते वाढलेलं असतं. त्यामुळे आपल्या शरीराला सारखं मळमळ होतीये आपल्याला किंवा उलटी येते किंवा असं कुठल्या पण गोष्टीचा वास खूप संवेदनशीलपणे येतो. म्हणजे थोडा पण वास असेल तर आपल्याला खूप जास्त तीव्र वाटायला लागतो. तर या सर्व गोष्टी होणं खूप नॉर्मल आहे. आणि जनरली काय होतं, हा जो त्रास आहे तो प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये म्हणजेच पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त होतो. म्हणजे जे प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने असतात ना, तेव्हा तुम्हाला हा त्रास थोडा जास्त जाणवेल. आणि जसं जसं तुम्ही सेकंड ट्रायमेस्टर मध्ये जाल तसं 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 थोडासा हा त्रास आहे ना तो कमी व्हायला लागतो. तर आपण बघूयात की आता असे कुठले घरगुती उपाय आहेत जे तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला या त्रासापासून थोडासा रिलीफ मिळेल. तर सर्वात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच काहीतरी खा. काय होतं, जनरली ज्या पण स्त्रीला असं वॉमिटिंगचा किंवा मग असं मळमळचा त्रास होतो ना, ती जनरली सकाळी काही पण खाणं अवॉइड करते, ज्यामुळे तिला अजून जास्त त्रास व्हायला लागतो. कारण जर तुम्ही सकाळी खाल्लं नाही ना, मग थ्रू आउट तुम्हाला पोटामध्ये मळमळ उलटी असं जाणवतच राहणार. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पटकन जे पण तुम्ही दररोज नाश्ता करता किंवा तुम्ही जर चहा टोस्ट जे पण हेल्दी गोष्टी तुम्ही कंझ्युम करताय, जर त्या तुम्ही खाऊन घेतल्या ना, मग तुम्हाला बरं वाटेल. आणि एकदा जर तुम्ही ते खाल्लं तर तुम्हाला थ्रू आउट दिवसभर एनर्जी पण राहते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पटकन जे पण तुम्ही खाता नेहमी ते पटकन खाऊन घेतलं ना, तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तर सेकंड आहे आले. तर काय करायचे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये थ्रू आउट डे आल्याचा समावेश करायचा आहे. म्हणजे काय करू शकता तुम्ही, आल्याचं तुम्ही काढा बनवून पिऊ शकतात किंवा मग आल्याचा चहा असेल किंवा आले लिंबू पाणी असेल. जर तुम्ही याचा समावेश तुमच्या डाएटमध्ये केला तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला मळमळ आणि उलटी होण्यापासून मदत होते. तर नेक्स्ट आहे लिंबू आणि मीठ. तर तुम्ही दिवसभरामध्ये थोड्या थोड्या वेळाने लिंबू आणि मिठाचं पाणी पिऊ शकता. त्यासोबत साधं जर तुम्ही लिंबाचा वास जरी घेतला ना, तरी तुम्हाला मळमळ होण्यापासून बरीच मदत होते. त्यामुळे लिंबू तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये नक्की ऍड करायचं आहे. नेक्स्ट आहे थोडं खा पण वारंवार खा. म्हणजे काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये एकदा जर तुम्ही पोटभर जेवण केलं ना, तर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटायला लागतं, तुम्हाला उलटी आणि मळमळ होती असं वाटायला लागतं. त्यामुळे तुम्हाला नेहमी खायचंय, पण थोडंसं पोर्शन कंट्रोल करून 2-3 तासांनी जर खाल्लं ना, तर तुम्हाला जो हा त्रास होतोय तो नक्की कमी होईल. नेक्स्ट आहे की योग्य प्रमाणामध्ये पाणी पिया. तर मैत्रिणीनो, प्रेग्नन्सीमध्ये ना एकदाच खूप जास्त पाणी नाही पियायचं. कारण खूप जास्त पाणी जर तुम्ही पिलं ना, तुम्हाला असं गच्च वाटायला लागेल आणि मग हळूहळू तुम्हाला जे बाकी त्रास आहे ते जाणवायला लागतील. तर तुम्हाला काय करायचंय, थोड्या थोड्या वेळाने सिप सिप असं करून पाणी पियायचंय, जेणेकरून मग तुम्हाला असं कुठली पण फिलिंग नाही येणार. त्यासोबतच जर तुम्हाला पाण्याची टेस्ट आवडत नाही, असं पण होतं की खूप प्रेग्नेंट स्त्रियांना पाण्याची चव आवडत नाही, तर तुम्ही मग लिंबू पाणी किंवा ताक हे जरी पिलं तरी आपल्या शरीरातली जी पाण्याची गरज आहे ती पूर्ण होते. त्यामुळे ऍटलीस्ट यांचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये करू शकतात. नेक्स्ट आहे वासांपासून दूर राहा. जनरली काय होतं, प्रेग्नन्सीमध्ये आपलं नाक हे खूप जास्त सेन्सिटिव्ह झालेलं असतं. कुठला पण असं विचित्र वास आला की आपल्याला उलटी किंवा मळमळ आल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे ज्या पण वासामुळे तुम्हाला असा त्रास होते त्यापासून दूर राहा. जर तुम्हाला स्वयंपाक बनवता आणि स्वयंपाकाच्या वासाने असा त्रास होत असेल तर स्वयंपाक बनताना तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसा. मैत्रिणींनो, आता बघूयात की आपल्याला डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला पाहिजे. तर काय होतं, जर प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला खूप जास्त वॉमिटिंग होते, म्हणजे तुम्ही साधं पण काही खाल्लं तर लगेच ते उलटी मार्फत बाहेर पडतंय किंवा मग तुम्ही खाल्लेलं अन्न पोटामध्ये टिकतच नाहीये, लगेच तुम्हाला उलटी होत असेल, तुम्हाला खूप जास्त अशक्तपणा जाणवत आहे, तुमचं वजन कमी होत आहे, तर या सर्व केसेसमध्ये ना तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं मस्ट आहे. कारण मग डॉक्टर तुमची सिच्युएशन अनालाइज करून तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट देतील आणि ते खूप मस्ट आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी. त्यामुळे या गोष्टीमध्ये हलगर्जीपणा नका करू. तर मैत्रिणींनो, उलटी होणं, मळमळ होणं हा एक प्रेग्नन्सीचा भागच आहे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण हे नक्की कमी करू शकतो. याचं असं वेगळं काही बर्डन नका घेऊ. तर असे अजून कुठले घरगुती उपाय आहेत जे तुम्ही ट्राय केलेत मळमळ आणि उलटीसाठी, ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.
भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयावर मी तुम्हाला माहिती देणारच आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं खुश राहा. धन्यवाद.